नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडेल ब्लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मनपूर्वक। आणि शिमग्याच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा मित्रांनो। शिमगा सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि चांगल्या उत्सवाचा जावो हीच सताई देवीच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आत्ता रात्रीचे वाजलेत 1:15 आणि 1:15 वाजलेत निघालो मी आता खाली कोंगळ्यात। तर कोंगळ्यात कशासाठी निघालो तर सताई देवीची पालखी आणि पालखी सोहळा आणि हा महोत्सव आणि हा आनंदाचा उत्सव असा हा तिच्या नावाने जो असतो त्या नावाने बाहेर पडणार आहे। आणि ती पालखी बरोबर कोंबडा आरवायच्या आत बाहेर पडते, खास वैशिष्ट्य आहे सताई देवीचं। आणि ती बाहेर पडते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं एक खास वैशिष्ट्य आहे की एकच दिवस ती फक्त एकच दिवस बाहेर पडते आणि एका दिवसात रिटर्न येते, म्हणजे 24 तास असं म्हणायला हरकत नाही माहितीप्रमाणे। माझ्या आता पूर्ण त्यातली माहिती मला माहीत नाही, परंतु असं तिला म्हटलं जातं की ती एका रात्रीतच जाऊन 24 तासाच्या आत यायचं असतं, असं तिचं सत्व किंवा देवत्व आहे। आणि म्हणून ती आता रात्री बाहेर पडणार आहे। तर आपण जाऊया आता कोंगळ्यात खाली देवीच्या मंदिरात आणि तिचा सोहळा तिथेच पाहूया। तर चॅनलवर कोण नवीन असेल तर मित्रांनो मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, या होळीच्या निमित्तानं, सताई देवीच्या या पालखीच्या निमित्तानं। आणि या आजूबाजूच्या पट्ट्यात खास करून हिचं वैशिष्ट्य काय आहे की एकच दिवसाची पालखी आहे, कारण एवढ्या आजूबाजूच्या पट्ट्यात एकच दिवसासाठी पालखी कोणतीही बाहेर पडत नाही, एक सताई देवी सोडली तर। मित्रांनो आलोय आता सताई देवी मंदिरामध्ये। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा शिमग्याच्या निमित्ताने। आणि माझ्यासोबत आहेत आपल्या सावी, आमचे जवळचे मित्र आणि नेहमी सदैव हसरा चेहरा असणारे। तर मित्रांनो सगळ्यांना पुन्हा एकदा संतोष पडेल यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सगळ्याच्या निमित्ताने। आणि देवीची पालखी निघालेली आहे सताई देवीची। तर देवीच्या पालखीची सजावट वगैरे झालेली आहे आणि इकडे ही पालखी आपली निघते, सगळी संपूर्ण पालखीची तयारी चालू झालेली आहे। तर देवीची पालखी सताई देवीला अगदी स्थापन केलेलं आहे, स्थानबद्ध केलेलं आहे पालखीमध्ये। आणि आत्ता आपल्या शिमग्याच्या निमित्तानं खेळ निघाले चारपुराच्या चौकडीवर। हे बघा आपली सताई देवी ग्रामदैवत म्हणून कोंगळे ग्रामस्थ तर। आणि ही संपूर्ण तिची तयारी केलेली या पेटीमध्ये सजावट पहाटेच्या वाजलेल्या आहेत, 1:30 वाजलेला आहे पहाटेचा। आणि ते आपल्या ही पदयात्रेसाठी निघालेली आहे, भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि भक्तांना पुण्याने पावन करण्यासाठी देवी निघालेली आहे। अंजरलेच्या दिशेने प्रवास चालू होणार आहे आता येथून आपल्या सताई देवी मंदिराच्या इथून। गाराणे घालणार आहेत, त्यामुळे बघूया गाराणे घालताना पालखीचं दर्शन घेऊन आता पुढील प्रवासाची प्रथम तिचं दर्शन घेऊन सर्वांना सुखी ठेव अशी तिच्याकडे नम्र विनंती करतो। आणि तिला गाणं घालतं, आता गाणं प्रमुख गाणं घालणार आहेत आपल्या मंदिरात, ते बघूया। आवाज कणकण आहेत। गाराणं घालून झालेलं आहे देवीला। आणि आता देवी आपल्या या दर्शन देण्यासाठी बाहेर पडणार आहे थोड्याच वेळात। अगदी कोंगळे मारुती
मंदिरापासून तिचा असा हा पदयात्रा प्रवास चालू होणार आहे आणि ती थेट चाचोलीत जाणार आहे. हा असा मार्गक्रमण असणार आहे आणि त्या बरोबर ही पालखी आपली सताई देवीची ही ग्रामदेवता आहे, ती सताई देवी आपली पालखी तिथून अशी अंजल्यात थेट जाईल. पहाटे 4-4:30 वाजता पोहोचेल चाचोलीत आणि मग तिथून पूर्ण अंजलला घेईल. आणि तिचं वैशिष्ट्य आहे की 24 तासाच्या आत ती सगळे गाव घेऊन ती परत येत असते. हाच नियम आहे या पालखीचा. तर मंडळी बघितलेत आपण पालखी सताई देवी अगदी आपल्या मंदिरातून उठली आणि थेट आपल्या धामावरती म्हणजे आपले सोनू साळवी, तुकाराम साळवी यांच्या अगदी घराशी येऊन थांबलेले आणि तिथे तिने दर्शन दिले आणि असं दर्शन देऊन भक्तांना तृप्त करून अशी पुढे पावलं तिची उचलत हळूहळू या तिच्या दिशेने जी प्रवासाला भक्तांना तृप्त करण्यासाठी निघालेली आहे. अगदी खरोखरच मध्यंतरात्रीच्या वेळेला बाई तू आज खेळायला चाललेली ना बाई, खेळायला तुझी ओटी मान्य करून घे. त्यांच्या घरात मुला मानता सर्व गोष्टी सांभाळ कर. जाती येते त्यांच्या पाठीवर तुझी ओटी भरलेली आहे. त्या पाठी घरातल्या बाई सर्व बाई सुखाची बालक जाती येते त्यांच्या पाठीवर आणि जशी त्यांच्याकडे बाई तुम्ही कणाला ओटी भरून घेते अशी जशी तुम्ही इच्छा पुण्य करतात तशी त्यांची पण इच्छा पूर्ण कर असा अर्थ करता अर्थात मान कर. बघितलं आपण की आज अंजरल्यात आलोय आणि अंजरल्यात या बऱ्याचशा पालख्या येत असतात शिमग्याच्या निमित्ताने. माझ्यासोबत सगळे दादा वगैरे मी आलेलो आहे. तर आत्ताच बिरवाडीमध्ये पोहोचलेलो आहे कुंभारवाडीत आणि कुंभारवाडीत पोहोचले इथे आपल्याला इल्ल्याचा भैरी आपल्याला भेटलं. इल्ल्याच्या भैरीचं दर्शन घेऊया आणि मग सताई देवीच्या आपण दर्शनासाठी जाऊया. तर म्हणजे इल्ल्यातली पालखी आले नाही, इल्ल्यातल्या पालखीतले सगळे खेळी अगदी आलेले आहेत आणि या खेळांना खूप खूप शुभेच्छा. शिमग्याच्या निमित्ताने सर्वांना होळीच्या यांचा असा प्रवास चालू आहे पायदळी. आणि मी संतोष पड्यात युट्यूब चॅनल कडून यांना खूप खूप शिमग्याच्या निमित्ताने अगदी गोड शुभेच्छा देतो या शिमग्याच्या निमित्ताने इल्ल्यातल्या पालखीच्या. आणि आता ही इल्ल्याची पालखी अंजरला गाव घेते आणि अंजरला बुवांच्या घरी बसलेले हे आमचे मित्र संतोष गुरुवांच्या आपल्या बैठकीत बसणारे माझे सहकारी आणि असंच आहेत. आणि त्यांच्या घरी मी आलेलो आहे. बाई बघतो आपण, बाईने आरती वगैरे केलेली आहे जवळजवळ मला वाटतं. आणि देवाचं जरा दर्शन घेऊया. संपूर्ण अगदी मूर्ती बसवलेल्या आहेत अगदी भैरी देवासहित. अगदी इतर सगळ्या देवांच्या या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत या पालखीमध्ये चारपुराच्या चौकडीमध्ये.
आणि पालखी अगदी गाव घेण्यास सज्ज झालेली आहे. पदयात्रा चालू आहे तिची अशीच आणि अशीच संपूर्ण पुढे ही पदयात्रा अगदी शिमग्याच्या होळीपर्यंत चालू राहणार आहे ही सजवलेली. आणि हे संपूर्ण खेळ इळण्यातले सगळ्यांना अगदी खूप शुभेच्छा शिमग्याच्या निमित्ताने. आणि भैरी देवाची आपली पालखी फिरते या इळण्यातली. प्रथमच इळण्यातल्या भैरी देवाचं आपल्याला दर्शन घडलेलं आहे, त्यामुळे आम्हालाही समाधान झालेलं आहे खूप. आणि असंच दरवर्षी शिमगा साजरा व्हावा ही भैरी देवाच्या चरणी प्रार्थना. भैरी माते की आपल्या इथे खूप खूप आनंद होतोय, कारण का जवळचेच आपले मित्र आणि युट्यूबर, नाव कसं दादा? समीर कुले भेटून खूप आनंद झाला आणि त्याला शिमग्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आपली एकमेकांची साथ असली पाहिजे या शिमग्याच्या निमित्ताने, कारण शिमग्याच्या निमित्ताने प्रेमाचं प्रतीक आणि एकमेकांची ओळखी वाढतात यातून आणि माणुसकीचं नातं वाढतं. हेच यातून शिकतो आपण आणि हेच आपल्यासाठी हिंदू धर्मातले खेळ आहेत. आणि हे आपले ट्रॅव्हल्स वाले त्यांनाही खूप खूप शुभेच्छा शिमग्याच्या परिवारासहित. आणि आता आपण संतोष पड्याळ युट्यूब चॅनल कडून त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांचा शिमगा उत्सव अगदी सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही आपण भैरी देवाला सुद्धा वंदन करूया. मंडळी, आम्ही तिघं मिळून काहीतरी कोकणात वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सॅम सफरनामा ब्लॉग. त्याच्यानंतर दादाच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे, माझं नाव आहे मिस्टर ट्रॅव्हलर 23. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा. तिन्ही ग्रुपला विचार. शिमग्याच्या निमित्ताने आम्ही देवाच्याच कृपेने आम्ही तिघं मिळून भेटलो आणि काहीतरी वेगळा कोकणाला देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सो आम्हाला देवाने भेटवून दिले तर सगळ्यांची चरणी प्रार्थना करतो की आम्हाला सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू सो मच. आमच्या चॅनलला सपोर्ट करा, दादाला सपोर्ट करा, सगळ्यांना सपोर्ट करा. थँक्यू सो मच. कोकणातल्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला नक्कीच बघायला मिळते, कारण अशा अनेक कोकणामध्ये अनेक रत्नांची खाण लपलेली आहे आणि ती खाण शोधायला गेलो तर आपल्याकडे वेळ कमी पडेल आणि शब्द अपुरे पडतील. म्हणून त्यासाठी नक्कीच आपण एकमेकांच्या साथीने हा कोकण दाखवून देऊ. मित्रांनो, बघितलं आपण इळण्याच्या भैरी देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि अंजल्या देऊन बिरवाडीत आत्ता आपण मातेच्या चरणी जाऊया, जरा दर्शन घेऊ, मातेच्या चरणी मातेची गाठभेट घेऊ आणि मग हा सोहळा, पालखी महोत्सव सोहळा आहे तो आनंदाने पाहत बसू. असाच अगदी पुढे चालू राहणार आहे या शिमग्याच्या निमित्ताने. तर जाऊया आता सताई देवीच्या इथे. तर मित्रांनो, बघतोय आता अंजरल्या बिरवाडीत येते हा समुद्र, सफेद समुद्र पसरलेला दिसतोय आणि हा सफेद समुद्र कोंगळे ग्राममध्ये देवता सताई देवी म्हणून आता इथे जो पसरलेला दिसतोय हा संपूर्ण भरलेला हा जनसागर, समुद्राचा, सफेद समुद्राचा जनसागर आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम संपूर्ण व्हाईट झालेले आहेत आणि इथे सताई देवीचं आता आगमन झालेलं आहे या बिरवाडीमध्ये आणि त्या बिरवाडीमध्ये आगमन झाल्याच्या नंतर पुढे असाच तिचा प्रवास चालू आहे. जाऊ आपण पुढे आता बघायला. तर मित्रांनो, बघतोय की देवीच्या चरणी अगदी ओटी भरण्याचा हा संपूर्ण कार्यक्रम चालू आहे आणि ही ओटी भरण्यासाठी संपूर्ण बिरवाडी जमलेली मंडळी दिसते आपल्याला. शिमग्याच्या शुभेच्छा तुम्हाला. तर अगदी बिरवाडीत स्थानबद्ध झालेले आणि सगळ्यांना दर्शन देते सताई माता. हा शिमग्याचा उत्साह पारावर या आनंदाला या भरती आलेली दिसते आपल्याला आणि या भरतीमध्ये सगळे समाविष्ट झालेले आहेत. हे सगळे भक्त, सताई देवीच्या मातेचे भक्त सगळेजण अगदी पाहायला मिळतोय. असे सगळेजण हे बघते या बिरवाडीमध्ये येऊन खूप तृप्त करून टाकते अशी माता या सगळ्यांना. मुंबई मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत मोठे साहेब यांना मंडळाच्या वतीने, आता मुलाच्या वतीने आमच्या संतोष पड्याच्या पोलीस पाटील यांना खूप खूप जो आम्हाला देतात त्याबद्दल खूप मी आभारी आहे त्यांचं. असंच सहकार्य असेल ते आपल्या असंच त्यांना तुमच्या गावचे पोलीस पाटील संतोष पडाल साहेब आपल्या पालखी सोहळ्याने भेट दिली आहे. त्याच्या कोंगळे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही छोटासा
सत्कार करतो आम्ही कधी स्वीकारायचं आहे आणि असं सहकार्य आम्हाला वेळोवेळी करतील अपेक्षा आणि ते करत आहेत ते त्यांना शुभेच्छा. पालखीची मला वाटतं सताई आणि बैरी देवाची त्या भेटीची आपण हा क्षण आणि हा प्रसंग हा योग बघणार आहोत. या भेटीचा सताई देवी आणि बैरी बिरवाडीत आणि आपल्या या अंजली आणि ठिकाणी देवाची आणि सताईची भेट होते. त्यामुळे या सगळ्या शिंद्याच्या केल्यानं आणि या काय माझ्या इंडियाच्या मुख्यालयांच्या घरादारा मुला माणसा सर्व मुंबईपासून गावपर्यंत काय इडापिडा असेल तर दूर करशील, त्यांच्या हाकेला हाक देशील आणि तुझ्या नावाला डंका वाजवशील. असं जगाच्या अर्जाला मान द्या शब्द मित्रांनो, भैरी देवाची मी सताईची गाठभेट झालेली आहे आणि बिरवाडी देते आपण हा संयोग बघितलेला आहे. आणि आता थोड्या वेळाने जरा विश्राम घेऊया आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सताई मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि इतर कोणत्या पालख्या भेटतील ते दर्शन घेण्यासाठी आपण येणार आहोत. सगळ्यांनी अगदी मातेच्या चरणाची भेट घेतलेली आहे आणि आता सोबत आपली सगळी मंडळी निघालेलो आम्ही. थोड्या वेळाने पुन्हा येऊ, नंतर पुन्हा भेटू असाच शिमगा सण उत्सव आणि पालखी महोत्सव साजरा करताना. तर म्हणजे आपण वाजलेत आता रात्रीचे 1:30 आणि 1:30 वाजता बरोबर निघालो आता आंजल्यात. कारण का दिवसभर आपण बघितलं सताई देवीचं मातेचं दर्शन घेतलं आणि आपल्या कोंगळ्यातून जी सताई देवी निघाली ती थेट आंजरल्याला गेलेली आणि संपूर्ण ओट्या बिट्या गाराने आपण पाहिलं. परंतु आता जो क्षण आहे तो क्षण पाहण्यासारखा आहे आणि तो क्षण पाहण्यासाठी जवळजवळ आम्ही आमच्या गावातल्या महिला मंडळ, काही थोडेसे खेली वगैरे अशा प्रकारे ह्या खेळ पाहण्यासाठी हा जो सताई देवीची गाठभेट होते तो पाहण्यासाठी नक्कीच आता जातोय आणि तिथे गेल्यावर बघू तो खेळ काय असतो नेमका. माझी सुद्धा पहिलीच वेळ आहे, कारण मी सुद्धा कधी बघितलेलं नाही. तर तो योगायोग आणि क्षण काय आहे नेमका पाहू तिथे. तर मित्रांनो, बघतोय या पालखीसाठी आपल्या सताई देवीच्या आईच्या या दर्शनासाठी संपूर्ण ही लाइटिंग केलेली आहे. मागे पुढे अगदी बघा
आपले खेळी वगैरे सगळे येत आहेत, मागून पण येत आहेत. आणि ही संपूर्ण लाईट माझ्यासोबत अगदी साळवी साहेब आहेत. आणि हे सगळं असं वातावरण हे जागच असतं ना, रात्रभर जागेच असतात ना. रात्रभर जागेच असतात. माझ्यासोबत खेळी साळवी आहेत, तुकाराम दादा हा, आणि तानाजी सुद्धा बोलतात त्यांना, अगदी टोपण नाव म्हणून अगदी आवडीने. तर बऱ्यापैकी म्हणजे आता जवळजवळ 4 किती वाजेपर्यंत दादा पालखी असणार आहे आपली? 4 वाजेपर्यंत. 4 वाजता म्हणजे खेळ आपला काठी खेळ वगैरे. आणि त्यांची गाठभेट कशी होते? निघून जाणार 4 वाजता ना. पण गाठभेट किती वाजता? 4:45 होते की? 4:45 म्हणजे 3 वाजता कार्यक्रम चालू होतो. हा 3-3:30 वाजल्यापासून चालू होत असेल ना. तर मित्रांनो बघितलं, अशा प्रकारे ही संपूर्ण लाईट आपल्याला पाठी पुढे दिसते. देवीच्या आगमनाची तयारी केली जाते अशा प्रकारे. आणि ही रात्रभर जागरण असतं या देवीच्या नावाने. तर अशी आता पालखी आपली बरोबर खाली गेल्या, अगदी खालून अगदी तरी बंदरापासून वरती येणार आहे. आणि मग शेवटला अगदी पप्पे देवकर हे मानाचं स्थान आहे, तिथे थांबणार आहे. आणि तिथून मग पालखी थेट आपल्या मंदिरात म्हणजे आपल्या घराला जाईल. तू बसले तुला 4 डोळे आनंदाचा दिवस दाखवते, बोललेली वासना परिपूर्ण करून विश्वाचं पाणी करून जातीयातील त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा. त्यांची शेतीमाती नीट पाळून दे. त्यांचे भाऊबंधू गावी पडगावी कामा धंद्या नोकरी पाण्यासाठी गेले असतील, त्यांच्या घरादारा मुला माणसं सर्वगोटी सांभाळ कर. त्यांची मुलं बाळ शिकत असतील, त्यांचा विद्या संपादन चांगला कर. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वीचा खेळ चालू आहे तोपर्यंत तुमच्या बहिणींची गाठभेट अशी ती वर्षानुवर्ष चालत राहून दे. असा नगरते अर्धाच रात्रीच्या 12 वाजता माझ्या हात जोडून बाई तुझ्या शहराला बाई एक सावणारीची माझ्या आमच्या स्वतःची बाई घालायला भेट झाली आहे. काही सगळ्या खेळ्यांच्या मुंबईपासून गावापर्यंत जातील देवांच्या पाठीवर सादरून असतील, हाक्याला हाक देशील, पैशा रुपयाला हाक देशील आणि तुझ्या नावाचा रंग वाजवून घेशील असा अर्धा मानदार शब्द
जुना वर्गमित्र आहे आणि त्याला सुद्धा शिमग्याच्या वतीने शुभेच्छा आणि आलेले आणि याला खूप शुभेच्छा. आत्ताच आपल्या सावनेकरांनी 27ची गाठभेट बघितली आपण कशी झाली. अगदी हा आनंद आणि पालखी महोत्सव असाच जोरात चालू राहिला. अगदी 4 वाजेपर्यंत चालू आहे. अजून पुढे बघूया. खूप जल्लोष आहे. बात
संस्थांचे आम्ही दोन्ही मंडळातर्फे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि असा शेवटचा आवडता सण सदै मातेच्या आणि भैरवनाथाचा त्यांची भेट या सणाचा आनंद घेण्यासाठी सर्व उपस्थित आहात पुन्हा तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आम्हाला या कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाची व्यवस्था करणारे आपले देवकर साहेब गणेशराव पुढे यायचं आहे. देवकर साहेब, संदेश देवकर साहेब तुमचा स्वतः सत्कार आमचे माजी अध्यक्ष दिनेश साळवी हे करणार आहेत. आम्हाला वेळोवेळी गाडीची व्यवस्था करणारे आमचे आपल्या आजय गावचे आपले बंधू स्वप्नील पाटील एकदा आम्हाला वेळेला सहकार्य करतात. त्यांचा संस्कार करतो आम्ही करायचा आहे. म्हणजे आता सर्वांनी बाहेर जायचं ना. सकाळच्या 12ला धर्माच्या वेळेला जोडून बाय माझ्या बाय गाडाच्या बरोबर भैरवनाथ आणि बाय माझ्या कथायची ही चालून चालू बाय तुझं भेट होत असते. आणि आज बाई आज या ठिकाणी भेट झालेली आहे. जबायचा घराच्या बरोबर जबायचा बाई घराला मुलं माझा सर्व गोष्टी रंभाळतात गावापासून मुंबईपर्यंत यांना त्यांच्या पाठीवर 10,000 रुपया यांना काम